क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 21 एप्रिलच्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया 21 एप्रिलचे. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता, विस्डन पुरस्कार 2026मध्ये महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूंची निवड झाली आहे? तर ती भारताची गोलंदाज दीप्ती शर्मा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. LICनं विमा एजंट आणि मध्यस्थासाठी कोणते नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहेत? तर त्या विद्यार्थी मित्रांनो, या ॲप्लिकेशनचं नाव आहे सुपर सेल साथी. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. तर आता आपण याची महत्त्वाची माहिती पाहूया. LICनं 2 ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत. पहिलं आहे माय LIC, ग्राहक केंद्री ॲप, विमा व्यवस्थापन, दावे, देयके, कर्ज, eKYC एकाच व्यासपीठावर म्हणजेच माय LIC ॲप्लिकेशनवर उपलब्ध असणार आहे. त्यासोबत सुपर सेल साथी एजंट व मध्यस्थासाठी डिजिटल विक्री, ग्राहक सेवा आणि कामगिरी निरीक्षण याकरिता हा दुसरा जो ॲप आहे तो लॉन्च केलेला आहे सुपर सेल साथी. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप 2 महत्त्वाचे ॲप LICने लॉन्च केलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे किती रुपये अनुदान दिलं जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5,000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. तर ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, लेक लाडकी योजना. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. सुरुवात 1 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये अनुदान दिले जाते. तर आता पाहूया आपण हे पैसे किती टप्प्यात मिळतो. तर मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुली पहिल्या वर्गात गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये. या योजनेचे उद्देश काय आहे? मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देऊन तिचा जन्मदर वाढवणे, तिच्या शिक्षणाला चालना देणे आणि मुलीचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करण्यासोबत मुलीच्या सक्षमीकरण करणे. तर विद्यार्थी, अत्यंत महत्त्वाची योजना आहे लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची. त्यानंतर पुढला प्रश्न, विकसनशील देशांच्या कर्जदार मंच म्हणजे डेबिटर फोरम कुठे सुरू केला आहे? तर हे वॉशिंग्टन DC इथे सुरू करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. कर्जदार मंच सचिवालय व मुख्यालय कुठे? वॉशिंग्टन DC येथे. उद्देश विकसनशील देशाच्या कर्जाची पुनर्रचना करणे. प्रमुख सहभाग लहान बेट राष्ट्रे आणि अल्प विकास देश. कार्य जागतिक बँक आणि IMF सोबत कर्ज सवलतीसाठी वाटाघाटी करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमी फोरम द्वारा यंग ग्लोबल लीडर क्लास ऑफ दी 2026मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला? तर हा ICCचे अध्यक्ष जयशा यांचा समावेश करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. यंग ग्लोबल लीडर क्लास ऑफ 2026. जयशा अध्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCचे. ईशा अंबानी संचालिका रिलायन्स रिटेल व्हेंचर्स. सुमित गुप्ता सहसंस्थापक कॉइन DCX. अभिषेक बंसल CEO शेडो फॅक्स. संस्था जागतिक आर्थिक मंच द्वारा निवड करण्यात आली. निकष 40 वर्षाखाली प्रभावशाली जागतिक नेतृत्व. तर भारताचे यांचा समावेश करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं? तर हे विद्यार्थी मित्रांनो, रवांडा इथे करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. प्रथम ICC महिला T20 चॅलेंजर ट्रॉफी 2026 यजमान देश रवांडा येथे. मैदान गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम किगाली रवांडा येथे. विजेता संयुक्त अरब अमिरात, उपविजेता थायलंड. उद्देश सहयोगी देशांतील म्हणजे असोसिएटेड नेशन महिला क्रिकेटरला प्रोत्साहन देणे.
त्यानंतर पुढला प्रश्न, वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा उपक्रम जागतिक बँक यांनी सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. वॉटर फॉरवर्ड उपक्रम संस्था जागतिक बँक. सुरुवात केव्हा केली? एप्रिल 2026 मध्ये. लक्ष 2030 पर्यंत 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज लोकांना सुरक्षित पाणी देणे. कार्य जलसुरक्षा वाढवणे, पाणी व्यवस्थापनात सुधारणा करणे. गुंतवणूक पाणी प्रकल्पासाठी खाजगी क्षेत्राकडून निधी उपलब्ध करणे ह्या उपक्रमचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वनस्पती पेशी कन्व्हर्जन तंत्रज्ञानावरील म्हणजेच प्लांट सेल फर्मेंटेशन म्हणजे भारताचं पहिलं उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन झालं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे IIT मद्रास येथे करण्यात आलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. वनस्पती पेशी किण्वन उत्कृष्ट केंद्र, ठिकाण IIT मद्रास चेन्नई येथे. सहकार्य लेन्झा टेक आणि IIT मद्रास यांच्या भागीदारीतून. तंत्रज्ञान वनस्पती पेशीचा वापर करून शाश्वत रसायने आणि इंधन तयार करणे. उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे, हरित तंत्रज्ञानाला चालना देणे. महत्त्व शाश्वत जैवविविधता उत्पादनासाठी भारतातील पहिलं केंद्र. त्यानंतर पुढला प्रश्न, माओ सांता हा टोपण नावाने प्रसिद्ध असलेले ऑस्कर श्मिट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे बास्केटबॉलचे संबंधित आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. ऑस्कर श्मिट, खेळ बास्केटबॉल, देश ब्राझील, टोपण नाव माओ सांता, याचा अर्थ आहे पवित्र हात. विक्रम ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक गुण पॉईंट मिळवणारा खेळाडू. खासियत बास्केटबॉल इतिहासात महान नॉन NBA खेळाडूपैकी एक. त्यानंतर पुढला प्रश्न, महामार्गावरील रस्ते अपघातामधील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो राज्य आहे तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. प्रोजेक्ट संजीवनी, राज्य तेलंगणा. लक्ष्य राष्ट्रीय महामार्ग NH44 वरील अपघात मृत्यू कमी करणे. कार्य अपघातानंतर 10 मिनिटात वैद्यकीय मदत पुरवणे. सहकार्य तेलंगणा सरकार आणि सेव्ह लाईफ फाउंडेशनद्वारा. उद्देश गोल्डन अवरमध्ये त्वरित उपचार देऊन जीव वाचवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 61वी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर हा किताब विद्यार्थी मित्रांनो साध्वी सतीश सेल यांनी जिंकलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 विजेता साध्वी सतीश सेल गोवा इथले. पहिली उपविजेता राजनंदिनी पवार महाराष्ट्र इथले. दुसरी उपविजेता श्री अद्वितीय केंद्रशासित प्रदेशातली आहे. ठिकाण KIIT विद्यापीठ भुवनेश्वर ओडिशा येथे. तारीख 19 एप्रिल 2026 रोजी हे प्रतियोगिता झाली. प्रतिनिधित्व साध्वी आता मिस वर्ल्ड 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस. चला आता आपण एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. 6 एप्रिलला विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिन कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त. 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उडान दिन. 14 एप्रिलला राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन. 15 एप्रिलला जागतिक कला दिन. 16 एप्रिलला जागतिक आवाज दिवस. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला जागतिक पुस्तक कॉपीराईट दिन. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला जागतिक दूरध्वनी दिन आणि 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिलला जागतिक पशुवैद्यकीय दिन. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन. 28 एप्रिलला कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिन आणि 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय
नृत्य दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे एप्रिल महिन्याचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदार संघ पुनर्रचना विधेयक का नामंजूर झाला? तर या प्रश्नाचा पर्याय तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.